उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत। फडणवीसांनी सागर बंगल्यावर आज मुंबई तसंच मुंबई जवळच्या विधानसभा मतदारसंघातल्या भाजप आमदारांची बैठक बोलावली आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर मतदारसंघातील आमदारांसोबत फडणवीस संवाद साधणार आहेत। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा, अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर, भारती लव्हेकर, अमित साटम, प्रसाद लाड यांच्यासह भाजपचे आमदार सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, नक्कीच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक संपली जाते। कालच आपण बघितलं होतं, मराठवाड्यातल्या बैठका झाल्या होत्या। मराठवाड्याचे जेवढे आमदार होते त्यांची बैठक करण्यात आली होती। त्याच्यानंतर विदर्भातली ही एक बैठक ह्यापूर्वी नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती आणि आज मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबईचे जेवढे आमदार आहेत त्या सर्व आमदारांनी बैठकीला बोलवलं होतं। लोकसभेला जे चुका झाल्या होत्या, लोकसभेला जो फीडबॅक बसला होता आणि लोकसभेला ज्या चुका झाल्या त्या चुका न करता विधानसभेच्या ज्या नावं आहेत, जी उमेदवार आहेत, ही लवकर डिक्लेअर करून त्याला उमेदवाराला लवकर प्रचार करण्यासाठी खूप वेळ मिळावा, ह्याच्या पाठची ही संकल्पना आहे। आणि त्या अनुषंगाने प्रत्येक विभागाच्या बैठका सुरू आहेत। आज मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईची बैठक सुरू आहे। काय की थोडा वेळ झाला म्हणजे 1 तास झालेल्या बैठक सुरू झाली आणि त्याच्यामध्ये अनेक प्रश्न असतील, समस्या असतील, त्याच्यानंतर त्याच्यावरती उपाययोजना असतील, विकास कामं असतील आणि कशा प्रकारे सामोरे जायचं, विधानसभेला कोणते मुद्दे घेऊन जायचं यावर सविस्तर चर्चा होणार आहे। कोणता उमेदवार असू शकतो, कोणती जागा आपण घ्यावी, या सर्व गोष्टीवर चर्चा होणार आहे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिन्ही पक्षाच्या अशा बैठका कुठे ना कुठे ते सुरू आहेत आणि तिन्ही म्हणजे महायुतीचे तिन्ही पक्ष आता ठाम मतावर आहेत, तर लवकरात लवकर नावं डिक्लेअर करायची उमेदवाराची आणि जे तिकीट वाटप हे लवकरात लवकर करावं, जेणेकरून लोकसभेला जो उशीर झाला त्याचा फटका जो बसलेला आहे महायुतीवर तो बसू नये, याच्या पाठचं हे गणित असावं। अगदी कपिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।